आप देख रहे हैं STS। मैं हूं आपके साथ अनम और आप देख रहे हैं STS टाइम्स की रिपोर्ट। आइए दिखाते हैं इस वक्त की ताज़ा खबर। शिवसेना और बीजेपी गठबंधन तभी मुमकिन है जब इज्जत के साथ सीटों का बंटवारा हो, नहीं तो शिवसेना अकेले 45 सीटों पर लड़ेगी। भिवंडी मनपा चुनाव शिवसेना नेता प्रकाश पाटिल ने अपना इरादा जाहिर किया है कि गठबंधन तभी मुमकिन है जब बीजेपी द्वारा भिवंडी म्यूनिसिपल कॉर्पोरेशन चुनाव में इज्जत के साथ सीटें मिले, नहीं तो शिवसेना अकेले 45 सीटों पर लड़ेगी। शिवसेना पार्टी प्रमुख शिंदे के आदेश पर गुरुवार को भिवंडी में इच्छुक उम्मीदवारों के इंटरव्यू शिवसेना नेता प्रकाश पाटिल और उपनेता पूर्व MLA रूपेश महात्रे ने शुरू किए। इस समय वेस्ट असेंबली स्पीकर श्याम पाटिल और असेंबली स्पीकर संजय काबूकर मौजूद थे। इस इंटरव्यू में 150 उम्मीदवार शामिल हुए। पार्टी प्रमुख एकनाथ शिंदे, जो पहले मुख्यमंत्री और अब उप मुख्यमंत्री है, ने पूरे राज्य में विकास के कामों पर जोर दिया है। इस वजह से जब से लोगों को एकनाथ शिंदे के नेतृत्व पर भरोसा हुआ है, बहुत से लोग उनके काम करने के तरीकों को जान गए हैं। उनकी गाइडेंस में हमारे शहर को डेवलप करने के मकसद से पार्टी से कैंडिडेट बनने की होड़ मची हुई है। इसीलिए बीजेपी पार्टी के लिए सीट बंटवारे पर इज्जत से बात करना जरूरी है। शिवसेना लीडर प्रकाश पाटिल ने आखिर में साफ किया है कि हालांकि शुरुआती बातचीत हुई है, लेकिन हम अभी किसी नतीजे पर नहीं पहुंचे हैं और हम उम्मीद करते हैं कि शिवसेना की जीती हुई सीटों और दूसरी जगहों की सीटों पर बातचीत होगी। अगर उस बारे में कोई सही हल नहीं निकलता है तो हम अपने दम पर 45 सीटों पर चुनाव लड़ सकते हैं और हमने उसके लिए तैयारी पूरी कर ली है। देखते रहिए STS टाइम्स की रिपोर्ट। प्रतिसाद चांगला आहे आणि सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांच्या एकूण मुख्यमंत्री असताना आता उपमुख्यमंत्री असताना जे काय त्यांचे कार्यपद्धती जी आहे ती पाहून शिवसेनेकडनं उमेदवारी मिळावा आणि शिवसेनेचं जे काम एकनाथ शिंदे साहेबांचं या महाराष्ट्रात जे आहे ते काम तसंच काम आपापल्या शहरामध्ये भिवंडी शहरामध्ये करण्यासाठीची संधी मिळावा या हेतूने मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक उमेदवार जे आहेत ते आज मुलाखतीसाठीचं अगोदर त्यांनी दोन्ही शहर पूर्व पश्चिममध्ये आपलं फॉर्म अर्ज घेतलं होतं। मुलाखत जी आहे शिवसेनेचे उपनेते आणि मी असं पक्षाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून इच्छुकांच्या मुलाखती घेत आहे, त्याच्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि युती होण्याबाबतचं पक्षाचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची इच्छा आहे, त्याच्यात नाही आहे। रूपेशजी म्हात्रे आहेत किंवा आमचे शहर प्रमुख आहेत, जे पदाधिकारी या ठिकाणी काम करत आहेत, तर ते सगळ्यांची ती इच्छा आहे, परंतु ती सन्मानपूर्वक झाली पाहिजे आणि ती सन्मानपूर्वक झाली तर चांगली गोष्ट आहे। असं आहे का आपण काही ठिकाणी सिटिंगचं पण बेस जो आहे तोही आपण घेतो आहे, परंतु 5-10% जे आहे ते कुठे काही उमेदवार जे आहेत त्यांना आपण संधी दिली पाहिजे, तर तो सुद्धा दोन्ही पक्षाच्या माध्यमातून तसं विचार झालं पाहिजे। म्हणजे युतीचं हे पुढं नेत असताना दोन्ही लोकांमध्ये तशा स्वरूपाचा एकत्रपणे पुढे जाण्याचं हे असायला पाहिजे। त्याच्यामध्ये शिवसेनेकडनं लढणारे जे उमेदवार जे आहेत निवडणूक नगरसेवकासाठी, तर त्यांच्या मनामध्ये संभ्रम होईल किंवा ते काय चुकीचं आहे अशातला नाही, कारण त्यांनाही लढायचं आहे तिथे, तर त्याच्या ह्याच्यामुळं तो प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याच्यामुळं जर सन्मानपूर्वक युती झाली तर युतीमध्ये नाही तर शिवसेना मुलाखती आपल्या घेत आहे, त्याच्यामुळं शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढेल। म्हणून साधारणपणे 40-50 जे वार्ड जे आहेत तर त्याच्या ह्याच्यामध्ये निवडणूक जे आहे ते लढण्याबाबतचं ह्या ज्या मुलाखती आपण करतो तर त्याच्यामध्ये 40-50 वार्डाच्या ह्याच्यामध्ये निवडणूक जी आहे ती लढता येऊ शकतो आणि तसं वातावरणही आहे।